महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं। नवी मुंबई भाजपमध्ये गणेश नाईक गट आणि मंदा म्हात्रे गट असे दोन गट आहेत। निवडणुकीतल्या तिकीट वाटपात गणेश नाईकांचा वरचष्मा पाहायला मिळाला, तर मंदा म्हात्रेंनी त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या बेलापूर भागात तब्बल 13 समर्थकांसाठी उमेदवारीची मागणी केली होती। भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी एबी फॉर्म देताना ते फॉर्म कोरे दिले, नंतर सही करू असं सांगून वेळ मारून दिली। जेव्हा फॉर्मवर सही करण्याची वेळ आली तेव्हा राजेश पाटील गायब झाल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। शेवटी संपर्क झाला तेव्हा फक्त 4 जणांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं। देऊ केलेल्या जागाही विरोधक तुल्यबळ असलेल्या दिल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। आमचे लोक रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं। जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं? वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले। फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून सह्या करतो। मी सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली, ते घरात सापडले नाही। त्यांच्या भावाकडे गेली, तिथेही नाही। त्यांच्या शाळेत गेली, तिथेही नाही। त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर 7:30 वाजता माझं त्यांचं बोलणं झालं। ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे फॉर्म भरतो आणि येतो। तुम्हाला फक्त 4 तिकिटी देतो, एक निलेश म्हात्रेला नगरसेवक म्हणून आणि 4 बेलापूर गावामध्ये देतो। तर मी त्यांना काल सीएम साहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग 3 नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग पण तो माझी हे नगरसेवक आहे। 4 नगरसेवक आहेत, 4-4 वेळा राहिलेले आहेत। तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देता, ती काय पडण्यासाठी देता का? तर कोरे एबी फॉर्म देऊन आयत्या वेळी सही करण्यात टाळाटाळ करण्यात आली। निष्ठावान कार्यकर्त्यांची एक प्रकारे फसवणूक असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। तुम्ही सर्वजण पाहताय माझ्या हातामध्ये एबी फॉर्म आहे, ज्यामध्ये माझं नाव आहे, भारतीय जनता पार्टी कमळ चिन्ह असलेला स्टॅम्प आहे, चव्हाण साहेबांची प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांची सहीचा फॉर्म आहे। एकंदरीत काल रात्री आम्हाला सांगितलं होतं की तुमचे एबी फॉर्म तयार आहे, सकाळी 9 वाजता येऊन एबी फॉर्म घेऊन जावे, आपला उमेदवारी अर्ज भरायचा आहे। परंतु सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही आता साधारण 11 वाजलेले आहेत, ज्यावरती फक्त जिल्हाध्यक्षांची सही बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत जिल्हाध्यक्ष इथे आलेले नाहीये। कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आमची फसवणूक होते आहे। तर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनं जेवढ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली तेवढ्या सगळ्या उमेदवारांचे एबी फॉर्मवर सह्या केल्याचं संजीव नाईकांनी सांगितलं। मंदा म्हात्रेंचा याबाबत काही गैरसमज झाल्याचा दावा संजीव नाईकांनी केलेला आहे। आम्ही सर्व ए आणि बी फॉर्म चेक करून सही कोणाची राहिलेली आहे हे सर्व करून मंदाताईकडे ते स्वतः त्या ठिकाणी सकाळी घेऊन गेले। आता कुठला ए आणि बी फॉर्म कसा भेटला, काय भेटला, आता हे मला डॉक्टर राजेश पाटलांनाच विचारायला लागेल, कारण शेवटी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून मला माहिती घ्यावी लागेल। मी माहिती घेईन। निश्चितपणे या ठिकाणी कुठेतरी गैरसमज झाले असतील। मंदाताई या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, आमदार आहेत, कुठल्याही प्रकारची काय असेल या ठिकाणी तर बसून याच्यावरती तोडगा काढू। तर गणेश नाईक आणि त्यांचं कुटुंब नवी मुंबईत मनमानी करत असल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। गणेश नाईकांनी 111 जागा जिंकूनच दाखवाव्यात असं आव्हान मंदा म्हात्रेंनी दिलंय। म्हणून मी निवडून आली, ठीक आहे। असो, भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे, ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून।